नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेशचा नानाबद्दल जो गैरसमज झालेला असतो आणि त्याबद्दल त्याला नानांना विचारायचे असते, परंतु मी नानांशी कसे बोलू हे त्याला काही समजत नसते. म्हणून तो जानकीला विचारत असतो की मी नानांशी कसे बोलू, मला काहीच कसे कळत नाही. म्हणून त्याला खूप टेन्शन येते. तेव्हा जानकी म्हणते की अहो, लहानपणी तुम्ही नानांशी जर बोलायचे असेल तर कसे बोलायचे की तुम्ही नानांना एका पत्रामध्ये ते सर्व काही सांगायचे आणि ते पत्र नानांना एकट्यामध्ये वाचायला द्यायचे. मग आता सुद्धा तुम्ही त्यांच्याशी तसेच बोलू शकता की पत्राद्वारे. आणि तुम्हीच म्हणत असतात की लिहिताने मनातील सर्व काही हे कागदावर उतरते. मग तसेच तुमच्या मनातील सर्व प्रश्न, सर्व खळबळ त्या कागदावर उतरेल. आणि नानांच्या हातात ते पत्र द्या आणि लगेच कपाटातून एक पेन आणि वही घेते आणि तुमच्या मनात जे काही आहे ते सर्व या पत्रामध्ये लिहा असे म्हणते. तेव्हा ऋषिकेश आपल्या हातामध्ये पेन घेऊन त्या वहीमध्ये लिहितो की प्रिय नाना, पण पुढे काय लिहावे त्याला समजत नाही. आणि लगेच तो वही आणि पेन बाजूला ठेवतो आणि जानकीला म्हणतो की नाही जानकी, या गोष्टीला माझे मन तयार होत नाही आणि हे सर्व मला सहन सुद्धा होत नाही. ज्या नानांना मी आदर्श मानत आलो, ज्यांनी मला बोटाला धरून हे सर्व शिकवले, इतक्या मायेने वाढवले, कधी चापट सुद्धा त्यांनी मला मारली नाही. मग पत्रात त्यांना असे काहीतरी लिहिण्याची वेळ यावी का माझ्याकडून ते नाही होत. म्हणून ऋषिकेश खूप रडत असतो. तेव्हा जानकी सुद्धा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि ऋषिकेशला समजावते, ऋषिकेश, आपल्याला हे असे खचून कसे चालेल मला सांगा. आपले ठरलेले आहे की या सर्वांना आपण स्ट्रॉंगली सामोरे जायचे म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, मला हे सर्व करावेच लागेल माझ्या आईसाठी. म्हणून ऋषिकेश पुन्हा डोळ्यातले पाणी पुसतो आणि वही पेन हातामध्ये घेऊन नानांना ते पत्र लिहिण्यासाठी सुरुवात करतो. त्यानंतर इकडे आजी ही ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि ऐश्वर्याला म्हणते की तू तर म्हटली होती की मोठा बॉम्बस्फोट होणार, मग साधी सुरसुरी सुद्धा वाजली नाही. ऋषिकेश आणि जानकीला सर्व काही बोलले, परंतु मलाच कोणी कसे बोलले नाही. तेव्हा ऐश्वर्या आजीच्या हाताला धरते आणि तुम्ही येथे बसा, मी तुम्हाला व्यवस्थित सर्व काही सांगते. आणि मला जे काही कळले, म्हणजे नेमकं काय कळले हे मला माहिती नाही. कळाल्यानंतर पूर्ण कळण्यासाठी माणूस हा त्याची धडपड करतच असतो. त्याच भानगडीत आज ना उद्या ते नक्की बोलणार. पण मला प्रॉब्लेम फक्त त्या मास्तरीन बाईचा आहे. आजी विचारते की म्हणजे काय, तर ऐश्वर्या सांगते की त्या जानकीला मी पूर्णपणे चांगली ओळखते, कारण ह्या अशा सिच्युएशन मध्ये कसा चांगला मार्ग काढायचा हे तिला चांगले माहीत असते आणि सहजासहजी ती ह्या गोष्टीचा हिशो नाही होऊन देणार. मग मी सुद्धा काही कच्च्या गुरुची चेरी नाही. तर आजी खुशून म्हणते की अगं, तू तर माझी गुंडी आहेस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी तर चावी देतच राहणार आणि हे सर्व सत्य एक दिवस सर्वांसमोर आणणारच. आणि आजी, हे सर्व होण्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे माझी ही मेहनत मी अशी वाया जाऊन देऊ शकत नाही. आणि आज ते घरामध्ये गोंधळ घालतात ना, मग गोंधळात गोंधळ कसा होता हे बघतच राहा. तेव्हा आजी म्हणते की हो, तू हो पुढे, मी आहे तुझ्या पाठीशी. त्यानंतर इकडे ऋषिकेशने नानांना ते पत्र लिहिलेले असते आणि जानकीला तो म्हणत असतो की एकदा तू तुझ्या डोळ्यांनी बघून घे, भावनेच्या भरात मी काही मन दुखवण्यासाठी बोलेन असे काही लिहायला त्यात नको, त्यांचा अपमान व्हायला नको, म्हणून तू एकदा चेक कर. तर जानकी ते सर्व पत्र वाचते. तेव्हा जानकी ऋषिकेशचा हात धरून म्हणते की हो, सर्व काही व्यवस्थित लिहिलेले आहे, तुम्ही ठरून सुद्धा कुणाचे मन नाही मोडू शकत. आपण हे पत्र नानांना लिहिले, मग इथून पुढे जे होईल ते होईल. आपण दोघांनी मात्र ते सर्व फेस करायचे. हे सत्य कटू आहे, परंतु ते मात्र आपल्याला पचवावे लागेल. कदाचित मनात सुद्धा कटुता येऊ शकते, पण यामुळे आपण नातीही तुटून द्यायची नाही. आपण ती घट्ट पकडून ठेवायची, अगोदर होती जशी अगदी तशी. तर ऋषिकेश खुश होऊन जानकीला म्हणतो की ते ऐकून ऋषिकेश खुश होतो आणि जानकीला प्रेमाने जवळ घेतो. तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते की तुम्हाला एक गोष्ट सांगू का, नानांना हे पत्र एकट्यामध्येच द्या, कारण हा सध्या टॉपिक खूप सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे तो अशा पद्धतीत नानांसमोर ओपन नको करायला. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आईंना यातील काही कळायला नकोत. आपल्याला माहिती नाही की जे आपण ऐकले बघितले पूर्ण सत्य आहे की नाही. नानांची सुद्धा काहीतरी बाजू असू शकते. नानांचा आणि त्या व्यक्तीमध्ये काय असा संबंध आहे आणि या सर्वाचा हिम्मत काकांशी काय संबंध असेल, या सर्व गोष्टींचा उलगडा नानांशी बोलूनच आपल्याला होईल. आणि हे पत्र नाना जेव्हा वाचतील तेव्हा मी खात्रीने सांगते की नक्की प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यामुळे आता कुणालाच काही कळायला नको. तर ऋषिकेश म्हणतो
बरोबर आहे की आता कुणाला काही कळायला नको, अगोदर आपण नानांना विचारूयात आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन मगच पुढचा निर्णय घेऊयात. त्यामुळे आत्ताच्या आत्ता हे पत्र मी त्यांना देऊन येतो. तेव्हा जानकी म्हणते की नको, कारण आता गोंधळ सुरू व्हायचा आणि पाहुणे मंडळी सुद्धा येतच असतील. एकतर जागरणाची काहीच तयारी झालेली नाही आणि तुमचा असा चेहरा बघून तुम्हाला कोणीतरी नक्की विचारेलच, तेव्हा मात्र तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाही. आता तुम्ही मनातच ठेवा आणि योग्य वेळ आल्यानंतर नानांना हे पत्र देऊयात. तेव्हा ऋषिकेशला जानकीचे म्हणणे पडते आणि तो आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो. जानकी त्याला आधार देते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या त्या दोघांचे बोलणे चोरून ऐकते आणि अच्छा पत्र काय, मग बघतेस मी, कारण तिच्या लक्षात येते की पत्राद्वारे हे नानांशी बोलणार म्हणून, आणि तेथून निघून येते. त्यानंतर इकडे नाना आणि सुमित्रा रूम मध्ये असतात. तर सुमित्रा म्हणते की आता गोंधळ झाल्यानंतर कार्यक्रम पूर्ण झाला असे होईल. नाना म्हणतात की हो, आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो. तर नाना विचारतात की कोण आहे, आणि तेवढ्यात ऋषिकेश आणि जानकी मस्त तयार होऊन बाहेर येतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे वा, जोडीने आलात. नाना विचारतात की अरे ऋषिकेश, काय झाले, काही विशेष आहे का? तेव्हा ऋषिकेश जानकीकडे बघतो आणि नाही नाना असे म्हणत ते पत्र नानांच्या हाती देतो आणि हे तुमच्यासाठी. तेव्हा नाना विचारतात की काय आहे, आणि नाना ते पत्र खोलायला लागतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही नाना, आता तुम्ही ते वाचू नका, तुम्ही एकट्यात वाचा आणि पत्र वाचून झाल्यानंतर तुम्हाला जे काही वाटेल ते तुम्ही मला सांगा. तेव्हा नाना म्हणतात की बरं, आणि असे काय आहे या पत्रामध्ये, आणि ऋषिकेश जानकीला पार्वती बद्दल काही कळले असेल का? हिम्मतराव म्हटले होते की प्रकरण तेथेच थांबले, मग असे ह्या पत्रात काय असेल म्हणून नाना मनाशीच हे सर्व विचार करतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या खाली येते आणि तिने हे सर्व ऐकलेले असते. ती मनात म्हणते की खरंच किती चक्रम माणसं आहेत, आणि हा ऋषिकेश हाने नानाला डायरेक्ट जाब विचारायला हवा होता. मग हे पत्र का लिहून देत असेल, आणि नानांनी जर ते पत्र एकट्यात वाचले तर त्याचा काही उपयोग होणार नाही, आणि सगळ्यांसमोर हे पत्र जेव्हा वाचेल तेव्हा सारंग शर्वरी यांना कळेल की रात्रंदिवस ज्याच्या आरत्या ओवाळतो तो आपला भाऊच नाही. खाटकनशी त्यांच्यामध्ये फूट पडेल. हा थोरला याने जर प्रॉपर्टीवर हक्क दाखवला तर, आणि आपल्या हातात पूज्य येईल हे त्यांना कळेल एका मिनिटात, आणि ऋषिकेश आणि जानकी यांची ही तोरागिरी सुद्धा उतरेल. कोणत्या हक्काने ते आपल्या धाकट्या भावंडांना हुकूम सोडणार, आणि कोणत्या मोठेपणाच्या नात्याने ते माझी शिकवण घेतात. माझी पूर्णपणे खात्री आहे की ऋषिकेश नाना यांच्या नात्यामध्ये दुरावतर नक्की येणार. सुमित्रा आपली आईच नाही हे ऐकून तर ऋषिकेशला शॉकच बसेल. पण काही झाले तरी ही भिंग सर्वांसमोर फुटलेच पाहिजे, त्यामुळे हे पत्र नानांपर्यंत पोहोचवायला नकोच. त्यानंतर इकडे ऋषिकेश नानांना विचारतो की नाना ते पत्र तुम्ही वाचताना, तर नाना म्हणतात की ठीक आहे, ते पत्र मी नंतर वाचतो. तेव्हा सुमित्रा उठते आणि ऋषिकेशला विचारते की काय रे, एवढे त्या पत्रामध्ये काय आहे जे त्यांनी एकट्याने वाचावे? मला तुमच्या विवरात नाही पडायचे, पण विचारते असे काही त्यात आहे का जे मला कळू नये म्हणून. तेव्हा नाना विचारतात की अरे तसे काही विशेष आहे का, आणि तसे जर असले तर आपण एकत्र बसूयात आणि एकत्र चर्चा करून विषय काढू आणि बोलूयात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही नाना, तसे काही नाही, कधी कधी काही गोष्टी मनातील बसून बोलता येत नाहीत. तेव्हा जानकी म्हणते की नाना आणि आई तुम्हाला तरी यांचा स्वभाव माहितीच आहे, यांना जर काही बोलायचे असेल तर ते अशा पद्धतीतच बोलतात. त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहे, तेच प्रश्न त्यांनी त्या पत्रामध्ये मांडलेत, आणि नाना तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा वाचा आणि मग त्यांच्याशी तुम्ही बोला. त्यानंतर इकडे सारंग गुलाबदादांना म्हणतो की चला गोंधळाची तयारी आपल्याला करावी लागेल, आणि तेवढ्यात ते गोंधळी येतात. तर सारंग ऐश्वर्याला म्हणतो की चला ऐश्वर्या आपल्याला सर्व तयारी करावी लागेल, मग तुम्ही एक काम करा की दादा वहिनी आणि आई यांना लवकरात लवकर तयार होऊन इकडे यायला सांगा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, मी आईंना सांगते आणि जानकी वहिनी सुद्धा यांना सांगतो. तर सारंग म्हणतो की हो, तोपर्यंत मी चहा पाण्याचे बघतो, गुलाब आणि मी. तर ऐश्वर्या म्हणते की बेस्ट, चालेनच. त्यानंतर इकडे सुमित्रा जानकीला म्हणते की अगं पण आता प्रश्नाची उत्तर सोडण्यासाठी वेळ कुठे आहे, घरात गोंधळ आहे, गोंधळी कुठल्याही क्षणी येतील. आणि तेवढ्यात दरवाजा उघडून ऐश्वर्या आत येते आणि सुमित्राला म्हणते की आई गोंधळी येतील नाही, ते आलेच, आणि बघितलेस का जानकी गोंधळी आलेच, म्हणून जानकीच्या हाताला धरून ती बाहेर निघून जाते. तेव्हा ऋषिकेश नाना जायला निघतात, परंतु नाना पुन्हा मागे येतात आणि मी आलोच, जरा हे पत्र कपाटात ठेवून येतो असे बोलून नाना पत्र उचलतात आणि ते कपाटात ठेवतात. तर
मात्र ते पत्र कपाटात ठेवलेले आहे हे बघितलेले असते। तर नाना तिला म्हणतात की चल। तेव्हा ऐश्वर्या नाना देखत बाहेर निघून जाते। त्यानंतर इकडे गोंधळाला बाहेर सुरुवात होते आणि जानकी ऋषिकेश पूजेला बसलेले असतात, त्यांची पूजा होते। जानकी सर्व गोंधळ्यांना हळदी कुंकू लावते। तेव्हा गोंधळी हे एका म्हणजे जणाला त्यांच्या जोडप्याची गाठ बांधण्यासाठी सांगतात। तर शर्वरी पुढे येते। तर नाना म्हणतात की उखाणा घ्यायचा बर का। तेव्हा शर्वरी त्यांची गाठ बांधत म्हणते की उखाणा घेते, मग छान असा उखाणा ती घेते। आज गोंधळ घालून पूर्ण झाली लग्नी सराई, विक्रांतचं नाव घेते उदे ग अंबाबाई। तर सर्वांना शर्वरीचा उखाणा खूपच आवडतात आणि सर्वजण टाळ्या वाजवतात। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश हे खाली बसतात, घरातील सर्वजण सुद्धा, आणि ते गोंधळी ऋषिकेशला ड्युटी पेटवण्यासाठी सांगतात। देवी आईच्या नावाने चांग भलं म्हणून गोंधळाला सुरुवात करतात आणि आई अंबाबाईचा उदय उदय। तेव्हा सर्व देवींचे नाव घेऊन गोंधळाला सुरुवात होते आणि जानकी आणि ऋषिकेशच्या मनात मात्र तेच वादळ सुरू असते। त्यांचे पूर्ण लक्ष हे एकमेकांकडे असते आणि नानाकडे ते वळून बघत असतात। तेव्हा ऋषिकेशला हिम्मत काकांनी जे काही सांगितलेले असते की हे सर्व तू नानांना जाऊन विचार, मी काही सांगू शकत नाही कारण मी वचनामध्ये अडकलेलो आहोत। त्याला तेच आठवत असते। तेव्हा जानकी ऋषिकेशला खुणावते आणि ते ड्युटीमध्ये तेल ओतत असतात। तेव्हा जानकी हळूच ऋषिकेशला म्हणते की आओ, आपल्या मनामध्ये जे काही चाललेले आहे ते आता आपल्याला कुणाला दाखवायचे नाही, मग तुम्हाला त्यासाठी स्ट्रॉंग राहावेच लागेल, मनातील खळबळ ही मनातच ठेवावी लागेल। तेव्हा त्यातील एक गोंधळी विचारतात की कुणाकुणाच्या नावाने या अंबाबाईला गोंधळ घालायचा। तेव्हा ओवी लगेच म्हणते की मी सांगते आणि पुढे येते, माझे नाव ओवी। तेव्हा लगेच ते गोंधळी म्हणतात की ओवीच्या हट्टापायी झाले हे लग्न आणि सर्वजण भक्त जण झाले या गोंधळात मग्न आणि परत जोरजोराने आई अंबाबाईचा उदय उदय म्हणून म्हणू लागतात। तेव्हा शर्वरी उठते आणि त्या गोंधळ्या माणसाजवळ येते आणि कानात काहीतरी सांगते। तेव्हा तो गोंधळी ओरडतो की शर्वरी आली तुझी लाडकी कलवली आणि तुझी ओटी भरवली आणि आईच्या नावाने उदय उदय। त्यानंतर सारंग उठतो आणि त्याचे नाव सांगतो। तेव्हा तो गोंधळी ओरडतो की सारंग आला पाया पडायला आई तुझ्या, उदो ग उदो आई तुझ्या गोंधळाचा। त्यानंतर ऐश्वर्या उठते आणि सारंगकडून पैसे घेऊन ती त्या गोंधळ्यांना देते। तेव्हा ऐश्वर्या तिचे नाव पार्वती सांगते। तेव्हा ते गोंधळी ओरडतात की सुखी ठेव आई यांच्या संसाराला, पार्वती आल्या तुझ्या गोंधळाला। आणि तेवढ्यात ते ऐकून ऋषिकेशच्या हातातील ती तेल घालणारी पळी खाली पडणार, तोच लगेच जानकी ती झेलते। नाना आणि सर्वजण लगेच धक्क्याने बघत असतात आणि उठून उभे राहतात। तर एक प्रचंड असे वादळ येते, विजांचा कडकडाट होतो, सर्वजण अगदी धक्क्याने बघू लागतात। ओवी तर खूपच घाबरते, जानकीला सुद्धा खूप घाबरते आणि जानकीला धक्काच बसतो। तर हा भाग येथेच संपतो। तर पुढील भागामध्ये नाना खूप घाबरून सुमित्राला रूम मध्ये विचारतात की त्यांनी पार्वतीचे नाव कसे घेतले असेल ग, अंबाबाईच्या मनात काय असेल। तर सुमित्राला सुद्धा खूप टेन्शन येते। त्यानंतर इकडे जानकी ऐश्वर्याला विचारते बऱ्या बोलाने खरं खरे सांग। तर तेवढ्यात सुमित्रा आतमध्ये येते आणि काय ग सर्व ठीक आहे ना असे जानकीला विचारते। तर ऐश्वर्या लगेच घाबरतच तेथून निघून जाते। तेव्हा जानकी म्हणते की मला असे वाटले की ऐश्वर्याने मुद्दाम पार्वती असे नाव घेतले। तेव्हा सुमित्रा म्हणून जाते की अगं तिला कुठे माहिती की पार्वती कोण आहे ते। तर जानकीला समजते की आईंना सुद्धा पार्वती माहिती आहे। ती लगेच ऋषिकेशला सांगते। तेव्हा ऋषिकेश विचारतो की म्हणजे आईला माहिती आहे की पार्वती कोण आहे ते। तेव्हा नाना हे जानकी आणि ऋषिकेश यांच्या रूम मध्ये येतात। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।